आज प्रत्येकाला पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे. प्रत्येकजण पैसे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन शोधतोय. प्रत्येकाला माहिती आहे की आजचा सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे काय? शेअर मार्केट. आता शेअर मार्केटमध्ये पैसे कसे इन्व्हेस्ट करायचे? शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी कोणत्या गोष्टी समजायला पाहिजे? कोणत्या ॲप थ्रू आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो? म्युच्युअल फंड काय आहे? फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग काय आहे? आणि पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर आपण एक मोठा पोर्टफोलिओ कसा तयार करू शकतो? असे मनात भरपूर प्रश्न आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहे आणि एक तुम्हाला ॲपबद्दल मी सांगणार आहे आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्ही शेअर कसे बाय करू शकता, कसे सेल करू शकता. आजचा व्हिडिओ थोडा मोठा असेल, तो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती TAR सिस्टममध्ये आणि मी तुमचा मित्र अल्पेश राजपूत. बघा, आपल्या प्रत्येकाला पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत. प्रत्येकजण कोणता ऑप्शन शोधतोय आणि प्रत्येकाला माहिती आहे भरपूर ॲप्स आहेत, भरपूर फंडिंग ॲप्स आहेत, भरपूर ब्रोकिंग ॲप्स आहे की ज्या ॲपमध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. तशी एक ॲप आहे गुरु ॲप. प्रत्येकाला गुरु ॲपचं नाव ऐकलं असेल, पण आता गुरु ॲपमध्ये पैसे कसे लावायचे भरपूर मनामध्ये प्रश्न असतात. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे आणि तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की तुम्ही कसे बाय करू शकता, कसे सेल करू शकता. सो हा व्हिडिओ तुम्हाला शेअर मार्केटबद्दल एक बेसिक नॉलेज देऊन जाईल आणि एक चांगलं इन्व्हेस्टमेंटची जर्नी तुम्ही स्टार्ट करू शकतो. आजचा व्हिडिओ तो जास्त वेळ न घेता आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट लागते ती म्हणजे काय? आपलं एक डीमॅट अकाउंट असलं पाहिजे. बघा, डीमॅट अकाउंट कशासाठी? बघा, आपण जे काही शेअर बाय आणि सेल करतो हे आपले डीमॅट अकाउंट थ्रू करतो. हे आपल्या बँकेचे अकाउंट थ्रू नाही करत. तर त्यासाठी एक डीमॅट अकाउंट असायला पाहिजे. अशा भरपूर ब्रोकिंग फर्म आहे की त्याच्या थ्रू तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. आणि मी ग्रो का प्रिफर करतो? कारण बघा, ग्रो एक अशी ॲप आहे जी समजायला खूप इझी आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही यूज करू शकता मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये आणि समजण्यासाठी एकदम इझी, बाय करण्यासाठी सोपं, फ्युचर ऑप्शन समजण्यासाठी सोपं आणि ऑल इन वनसाठी सोपं आहे. त्यामुळे मी ग्रो ॲप प्रिफर करतो आणि मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार की ग्रो ॲपमध्ये तुम्हाला कसं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. बघा, सर्वात पहिली गोष्ट, तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही ग्रो ॲप डाउनलोड करून घ्या. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन ग्रो ॲपची, मी त्याच्या थ्रू पण डाउनलोड करू शकता. डाउनलोड करून घ्या. त्याच्यानंतर एक प्रॉपर डॉक्युमेंटेशन करून, एक प्रॉपर प्रोसेस करून, तुमचे डिटेल्स भरून तुम्ही एक डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. एक दिवसाचा प्रोसेस लागतो, 24 आवर्स लागतात लॉग इन होण्यासाठी. एकदा अकाउंट ओपन झालं तुमचं तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमची इन्व्हेस्टमेंटची जर्नी स्टार्ट करू शकता. तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन ग्रो ॲप ओपन करू शकता. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्ही ग्रो ॲप ओपन करा. तुम्हाला ग्रो ॲप ओपन होऊन जाईल आणि ग्रो ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमचं पिन वगैरे गोष्टी टाकायच्या आहेत. पिन तुमचं जे टाकून तुम्ही त्याला लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुमचं एक पेज लॉग इन होईल. आता बघा, ग्रो ॲपमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील. आता हे तुमचं ग्रो ॲपचं अकाउंट आहे. लेफ्ट साईडला जर तुम्ही ओपन केलं तर तुमची प्रोफाईल आहे. प्रोफाईलमध्ये गेला तर प्रोफाईलमध्ये तुम्ही चेक करू शकता की त्यामध्ये तुम्हाला रेफरन्स दिसेल, त्याच्यानंतर तुमचं अकाउंट असेल, त्याच्यानंतर ऑल ऑर्डर्स असतील, बँक डिटेल असतील, तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करू शकता. त्याच्यानंतर आपण जर होम पेजवरती आलो तर होम पेजवरती आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात. तुम्ही होम पेजवरती जर बघितलं, त्याच्यामध्ये वरती निफ्टी 50 आहे, बँक निफ्टी आहे, त्याच्यानंतर खाली एक्सप्लोर आहे, होल्डिंग आहे, माय वॉच लिस्ट आहे. असे भरपूर गोष्टी तुम्ही ग्रो ॲपमध्ये बघू शकता. खाली जर ऑप्शन चेक केलं तर फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग आहे, त्याच्यानंतर इव्हेंट्स असतात, ऑल स्टॉक्स आहेत, IPO आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये चेक करू शकता. आता आपण स्टेप बाय स्टेप एक गोष्ट समजून घेऊयात की ग्रो ॲपमध्ये या सगळ्या गोष्टी कशा काम करतात आणि याच्यामध्ये आपण आपला यूज कसा करून घेऊ शकतो. बघा, सर्वात पहिली गोष्ट, वरती जर तुम्ही चेक केलं तर निफ्टी 50, बँक निफ्टी, त्यानंतर फिन निफ्टी, सेन्सेक्स, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता निफ्टी 50 काय, बँक निफ्टी काय? बघ, हे बघा, हे इंडेक्स आहे. हे इंडेक्स काय करतात? अशा वेगवेगळ्या टॉपच्या कंपन्या आहेत, त्या टॉपच्या कंपनीला मिळून एक इंडेक्स बनवला जातो आणि त्या इंडेक्स, त्या कंपनीचा एक परफॉर्मन्स जर तुम्हाला प्रॉपर दाखवायचा असेल तर इंडेक्स थ्रू दाखवला जातो. आणि तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, फ्युचर ऑप्शनमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. इंडेक्स हा बेस्ट ऑप्शन आहे. जे भरपूर इंडेक्स आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता त्याच्यामध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करायचं, काय करायचं हे थोडं बघूयात आपण. आता खाली एक्सप्लोर केलं की तुम्हाला कंपनी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्या गोष्टी मी तर बघू शकता. वेगवेगळ्या कंपनीचा परफॉर्मन्स आहेत. आता जस्ट एक्झाम्पल, इथे रिलायन्स पॉवर एक कंपनी, आपण रिलायन्स पॉवर एक कंपनी, ही कंपनी ओपन केली. ह्या कंपनीमध्ये त्या कंपनीचा आपल्याला पहिले ग्राफ दिसणार आहे. आता ही कंपनी मागच्या एका दिवसामध्ये त्यांनी किती रिटर्न दिलं हे तुम्ही चेक करू शकता. त्याची जी आता करंट जी प्राईज आहे रिलायन्स कंपनीची, रिलायन्स पॉवरची करंट जी प्राईज आहे ती तुम्ही चेक करू शकता. दुसरी गोष्ट, ती कंपनी कोणत्या सेक्टरमध्ये काम करते, एनर्जी सेक्टरमध्ये काम करते, इथे तुम्ही ते चेक करू शकता. वरती तुम्ही तिथं एक टाईम सेट, एक अमाऊंट सेट करू शकता की ज्या अमाऊंटपर्यंत जर शेअर गेला तर तुम्हाला बाय करायचे. म्हणजे तुम्ही एक त्यामध्ये अलर्ट सेट करून ठेवू शकता. अलर्ट सेट केल्यावर तुम्ही तुमची ट्रिगर प्राईस की ह्या प्राईजला गेल्यावर तुम्हाला शेअर बाय करायचे, जर अलर्ट तयार करून ठेवू शकता. हे बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी. त्याच्यानंतर जर तुम्ही प्रॉपर गोष्टी चेक केल्या, तिथं ग्राफ दिलेला आहे. तिथं 2 टाईपचा ग्राफ दिलेला आहे. एक कॅन्डलस्टिक पॅटर्न पण दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट, एक चांगला ग्राफ पण दिलेला आहे. कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये इथे दिलं आहे की 1 डेमध्ये कुठं ग्राफ कसा होता, 1 वीकचा ग्राफ कसा होता, 1 मंथचा ग्राफ कसा होता, 1 इयरचा ग्राफ कसा होता, 5 इयरचा ग्राफ कसा होता, ऑल याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्ही प्रॉपर ओपनसुद्धा करू शकता. त्याच्या खाली तुम्हाला इथे दिसेल की तुम्ही किती शेअर बाय केलेत, किती सेल तुमच्याकडे आता सध्या आहे स्टॉकमध्ये, तुम्ही चेक करू शकता. खाली आल्यानंतर ओव्हरव्ह्यू, न्यूज आणि इव्हेंट. आता हे आहे रिलायन्स पॉवर या कंपनीची. आता रिलायन्स पॉवर ही जी कंपनी आहे ना, त्या कंपनीचा ओव्हरव्ह्यू काय आहे? हा रिलायन्स पॉवरचा शेअर मागच्या एका दिवसामध्ये किती लोला गेला होता, किती हायला गेला होता हे तुम्हाला कळेल. आता रिलायन्स पॉवरची शेअरची जी प्राईस आहे ती 31.40 रुपये आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही जर खाली चेक केलं तर तो कितीमध्ये गेला होता? तो गेला होता 30 रुपये 65 पैशापर्यंत लोमध्ये गेला होता.
आणि 33 रुपयामध्ये हाय गेला आहे तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर खाली 22 वीक्समध्ये लो किती होता, हाय किती होता तुम्ही चेक करू शकता. मागच्या एका वर्षामध्ये तो किती हाय गेला, किती लो गेला तुम्ही ते चेक करू शकता. आता रिलायन्स पॉवरचा जर शेअर तुम्ही चेक केला तर मागच्या एका वर्षामध्ये तो लोला गेला आहे 9.5 रुपयाला आणि हायला गेला आहे 33 रुपयाला. म्हणजे याच्यामध्ये तो तुम्ही ग्राफ आहे तो तुम्ही चेक करू शकता. त्याच्या खाली तो कितीमध्ये ओपन झाला, त्याची व्हॉल्यूम काय आहे, लोअर सर्किट, अप्पर सर्किट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे चेक करू शकता. आणि खाली आला तर तुम्हाला कंपनीचा फंडामेंटल डिटेल्स दिसतील. आता फंडामेंटल डिटेल्स म्हणजे काय, कंपनीचा मार्केट कॅप काय आहे, कंपनीचा पी रेशो काय आहे. बघा पी रेशो जो असतो ना हा खूप महत्त्वाचा असतो. पी रेशो काय आहे, त्यानंतर पी बी रेशो काय आहे, त्यानंतर इंडस्ट्रीचा पी रेशो काय आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करू शकता. बुक व्हॅल्यू, डिव्हिडंड यील्ड, तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करू शकता. त्याच्या खाली तुम्हाला मिळणारे फायनान्शियल डिटेल्स. फायनान्शियल डिटेल्स म्हणजे काय, ह्या कंपनीचा रेव्हेन्यू किती, प्रत्येक माझा रेव्हेन्यू किती कंपनीचा, त्याच्यानंतर कंपनीचा प्रॉफिट किती झाला, नेटवर्थ किती कंपनीची, क्वार्टरली तुम्ही चेक करू शकता, त्यानंतर इयरली तुम्ही चेक करू शकता. ह्या तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करू शकता. आणि त्या स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. जर तुम्ही व्ह्यू डिटेलवर क्लिक केलं तर तुम्हाला एक प्रॉपर सगळ्या गोष्टी डिटेल मिळेल या कंपनीच्या. टोटल तुम्हाला फायनान्शियल अनालिसिस त्या कंपनीचं मिळेल. तुम्हाला त्याची बॅलन्स शीट तुम्हाला ते बघू शकता. त्याची बॅलन्स शीट पण इथे मिळेल. त्याचं करंट असेट्स काय, नॉन करंट असेट्स काय काय, कॅश फ्लो किती आहे त्याचा, इयरमध्ये किती आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये चेक करू शकता. सो आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये चर्चा नाही करणार, पण हे तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकता की फायनान्शियली या कंपनीचा बॅकग्राऊंड किती आहे, फायनान्शियली या कंपनीमध्ये किती पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत, कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत, तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करू शकता. त्या कंपनीचं प्रॉफिट किती आहे, मागच्या महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये कंपनी किती प्रॉफिट अर्न केला आहे, किती लॉसमध्ये गेले हे तुम्ही चेक करू शकता. कंपनीचं नेटवर्क तुम्ही चेक करू शकता. प्रत्येक इयरला कंपनीचं नेटवर्क किती आहे हे तुम्ही चेक करू शकता. किती ऑफिस गेला आहे, किती खाऊन गेला आहे हे तुम्ही चेक करू शकता. त्याच्या खाली आल्यानंतर तुम्हाला कंपनीची डिटेल दिसणार. अबाउट कंपनी, कंपनीचं प्रोफाईल काय, कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहे, त्यानंतर फाउंडर कधी फाउंड झाली कंपनी, NSEचं सिम्बॉल काय, हे सगळं तुम्ही ते चेक करू शकता. त्याच्या खाली आल्यानंतर शेअर होल्डर पॅटर्न. बघा ही सर्वात मोठी गोष्ट आहे. शेअर होल्डर पॅटर्न म्हणजे काय, ह्या कंपनीमध्ये कोणत्या कोणत्या व्यक्तींनी, कोणत्या कोणत्या लोकांनी किती टक्के इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता शेअर होल्डर कोणत्या कंपनीचे, पहिली गोष्ट रिटेलर्स किती आहेत, किती पर्सेंट रिटेलर आहेत, किती पर्सेंटेज प्रोमोटर्स आहेत, किती पर्सेंटेज फॉरेन रिटेलर्स आहेत की जे आउट ऑफ कंट्रीचे लोक किती टक्के इन्व्हेस्ट करतात, आणि ऑर्डर डोमेस्टिक इन्स्टिट्यूट कोणते आहेत हे इन्व्हेस्टमेंट केले, आणि म्युच्युअल फंडमध्ये किती आहे तर दिलेले पर्सेंटेजमध्ये, आणि वरती दिलेले मंथ वाईज किती आहे तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करू शकता. म्हणजे शेअर होल्डरचा पॅटर्न आहे, ह्याच्यावर तुम्हाला कळेल की किती टक्के लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि किती टक्के लोक या कंपनीवरती इन्व्हेस्ट करतात पैसे. खाली आल्यानंतर त्याच्या रिलेटेड जे काही स्टॉक्स आहेत की जे स्टॉक तुम्हाला त्या कंपनी रिलेटेड आहेत, म्हणजे एनर्जी सेक्टरमध्ये जे काही स्टॉक आहे त्या स्टॉकबद्दल तुम्हाला इथे माहिती मिळेल. तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करू शकता. आता हा एक नॉर्मल शेअर झाला. असे तुम्हाला जे काही शेअरची प्राईस बघायची तुम्ही वरती वरती तुम्ही ऑप्शन बघितलं, तुम्ही शेअर प्राईस सर्च करू शकता आणि डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. आता एक्झाम्पल तुम्हाला मी करून दाखवतो. SBI. आता SBIचं आपण वरती नाव टाकलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याचा शेअर ओपन झाला. आता स्टेट बँक ऑफ इंडियाचा जो ग्राफ आहे तो तुम्हाला इथे दिसेल. आता याच्यामध्ये एक ऑप्शन आला आहे ऑप्शन चेन. ऑप्शन चेन कसं असतो माहिती आहे का, शेअर मार्केटमध्ये आता एक्झाम्पल आपण इंडेक्समध्ये पण फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो किंवा आपण स्टॉकमध्ये पण फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो. सो ह्या SBIमध्ये आपण फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो. तिथे एक ऑप्शन चेन नावाचं एक ऑप्शन आला आहे. जर क्लिक केलं की तुमची एक ऑप्शन चेन ओपन होते. तुम्ही ऑप्शन चेन सगळ्या गोष्टी चेक करू शकता काय काय नाही. तर त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये डिटेल बघू शकता. बाकीचे तुम्हाला ज्या काही कंपन्या सर्च करायच्या आहेत, एक्झाम्पल सांगतो तुम्हाला टाटा मोटर्स कंपनीचं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाटा मोटर्सचा पण सर्च करून ठेवू शकता. टाटा मोटर्स आहे, जी तुम्हाला कंपनी पाहिजे त्या कंपनी तुम्ही डिटेल इथं बघू शकता. कंपनी एका महिन्यामध्ये, एका दिवसाला किती हाय गेली, किती वीक गेली, किती लो गेली, तुम्ही सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये याच्यामध्ये काय करू शकता, चेक करू शकता. आता तुम्हाला हे झालं तुम्हाला नॉर्मल ऑप्शन. आता तुम्हाला मी एक ऑप्शन सांगतो की शेअर कसे परचेस करायचे हे आपण बघूयात. आता एक्झाम्पल, आता तुम्ही खाली जर सर्च केलं तर इथे फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग आहे, इथे इव्हेंट्स आहेत, स्टॉक आहे. आता पहिली स्टेटमेंट आपण चेक करूयात की आपल्याला शेअर कसा परचेस करायचा. बघा हे समजून घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे की शेअर कसा परचेस करायचा. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही तुमचा एक चांगला पोर्टफोलिओ आणि सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला वेगळ्या गोष्टी करायची गरज नाही. आता शेअर कसा परचेस करायचा हे आपण थोडंसं बघूयात. आता रिलायन्स पॉवरचं आपण एक्झाम्पल घेऊयात. तर रिलायन्स पॉवरमध्ये आपण बघितलं, आता खाली दोन ऑप्शन असतात, एक बाय आणि एक सेल. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला शेअर बाय करायचं आहे. बघा जेव्हा मार्केट ओपन होतं, मार्केट सकाळी 9:15 मार्केट ओपन होतं आणि दुपारी 3:30 वाजता मार्केट बंद होतं. जेव्हा तुम्हाला ह्या पिरियडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बाय आणि सेलिंग तुम्हाला करायचं आहे, तर तुमची ऑर्डर ऑन द स्पॉट प्लेस होऊन जाते. पण जर तुम्ही मार्केट बंद असताना ऑर्डर प्लेस केली तर जेव्हा मार्केट ओपन होतं तेव्हा तुम्ही तुमचं ऑर्डर काय होते, प्लेस होते. आता सध्या मार्केट बंद आहे पण तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये कशी आपण ऑर्डर प्लेस करू शकतो. आता याच्यामध्ये खाली गेलो तर बायवर आपण क्लिक केलं तर आपलं एक पेज ओपन होतं. याच्यामध्ये दिसेल तुम्हाला की वरती शेअरची प्राईस किती आहे, तुम्ही बघू शकता वरती शेअरची प्राईस आहे. इथे दोन ऑप्शन आहे, हे दोन ऑप्शन समजून घ्या. पहिला ऑप्शन म्हणजे काय, डिलिव्हरी, आणि दुसरा ऑप्शन म्हणजे काय, इंट्राडे. आता डिलिव्हरी म्हणजे काय माहिती आहे का, इन्व्हेस्टमेंट करताना आपण दोन अँगल इन्व्हेस्टमेंट करू शकतो. जर तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्ही डिलिव्हरी ऑप्शन सिलेक्ट करू शकता. डिलिव्हरी म्हणजे काय, तुम्ही एकदा शेअर परचेस केला तुमच्या टाईमनुसार तर तुम्हाला जेव्हा वाटला तेव्हा तुम्ही तो शेअर सेल करू शकता. तुम्हाला जेव्हा वाटला तेव्हा तुम्ही ते सेल करू शकता. हे झालं डिलिव्हरी ऑप्शन. दुसरं इंट्राडे. इंट्राडे म्हणजे काय की तुम्ही सकाळी मार्केट ओपन झाल्यावरती 9:15
प्री मार्केट ओपन झालं तेव्हा तुम्ही शेअर परचेस केला, 9:15 तुम्ही शेअर परचेस केला, तो मार्केट त्या दिवशी मार्केट 3:30च्या अगोदर बंद होण्यापूर्वी तुम्हाला तो शेअर काय करावा लागतो, सेल करावा लागतो. तर ते तुमचं इंटरडेमध्ये होऊन जातं. आता त्याच्यामध्ये आपण डिलिव्हरी ऑप्शन सिलेक्ट केला आहे. वरती 2 ऑप्शन आहे, BSC आणि NSE. आता त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायची क्वांटिटी, तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये शेअर घ्यायचे, तुमच्याकडे किती पैसे तुम्ही फंडामध्ये ॲड केलेले तुम्ही या गोष्टी इथे चेक करू शकता. आता याच्या अगोदर आपण एक गोष्ट बघूयात की आपण फंड कसे ॲड करायचे याच्यामध्ये, हे थोडं आपण डिटेलमध्ये बघूयात तुमचं. आता फंड ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुम्ही प्रोफाईलमध्ये गेले, प्रोफाईलमध्ये गेला तिथे दिसते तुम्हाला ॲड मनी. ॲड मनीवर काय करायचं, तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲड मनीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अमाऊंट येणार, तुम्ही एक अमाऊंट जर प्लेस केली. आता तुमचे जे बँक लिंक आहे तुमच्या त्या डीमॅट अकाउंटला, त्या बँके थ्रू तुम्ही तिथं पैसे ॲड करू शकता. जर तुमची ती बँक लिंक नसेल तर तुम्हाला ती बँक तिथे लिंक करावं लागेल. तर तुम्ही फोनपे, गुगल पे, UPI थ्रू किंवा डेबिट कार्ड थ्रू तुम्ही याच्यामध्ये पैसे ॲड करू शकता. पैसे ॲड केल्यानंतर तुमचे मनी ॲड होऊन जातात. आता मी ऑडी मनी ॲड केलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो. आता आपण रिलायन्सच्या शेअरवरती आलो. आता बायवर क्लिक केलं तर आपलं एक पेज ओपन झालं. मी तुम्हाला सांगितलं डिलिव्हरी आणि इंटरडे, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी शेअर घ्यायचे असेल तर डिलिव्हरीमध्ये शेअर घ्यायचे. जर तुम्हाला 1 डेसाठी घ्यायचे असेल, म्हणजे सकाळी घ्यायची आणि संध्याकाळी सेल करायचे असतील तर तुम्ही इंटरडेमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता वरती आपल्याला टाकायची क्वांटिटी, आपण एक्झाम्पल इथं कॉन्टॅक्ट लिहिली, 1 क्वांटिटी आपण प्लेस केली किंवा आपण 1 क्वांटिटी प्लेस केली. आता 1 क्वांटिटी प्लेस केल्यानंतर इथे दिसणार आपलं लिमिट आणि मार्केट. इथं जर क्लिक केल्यावर 2 ऑर्डर असतात, एक लिमिट ऑर्डर, एक मार्केट ऑर्डर. आता लिमिट ऑर्डर म्हणजे काय, मार्केट ऑर्डर म्हणजे काय हे तुला समजून घ्या. आता बघा, मार्केटला ज्या प्राईजला शेअर आहे त्या प्राईजला तुम्हाला शेअर बाय करायचे आहे. मार्केट ज्या प्राईजमध्ये शेअर, मार्केटची जी प्राईज आहे शेअरची प्राईज, त्यामुळे तुम्ही बाय करू शकता. आणि लिमिट ऑर्डर कशी असते, तुम्हाला तो शेअर किती प्राईजमध्ये बाय करायचा आहे, जी अमाऊंट आहे त्यापेक्षा कमीमध्ये बाय करायचं आहे, जी अमाऊंट त्यापेक्षा तुम्हाला जास्तमध्ये बाय करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट चेक करू शकता, तुम्ही तुमची लिमिट लावून ठेवू शकता. त्या लिमिटप्रमाणे जेव्हा तो स्टॉक त्या प्राईजमध्ये जाईल, जेव्हा तो शेअर त्या प्राईजमध्ये जाईल, तुमची ऑर्डर प्लेस होऊन जाईल. आता आपण मार्केट सध्या बंद आहे, तर आपण मार्केट ऑर्डर प्लेस केली. खाली मार्केट ऑर्डर प्लेस केल्यानंतर तुम्हाला इथं बाय आणि सेलचं तुम्ही ऑप्शन काय करू शकता, क्लिक करू शकता. आता एक्झाम्पल आपण बाय ऑर्डर क्लिक केलं, आपली ऑर्डर काय झाली, एक्स झाली. ऑर्डर दिसते आपली, ते रिक्वेस्ट गेली आपली, कारण आता सर मार्केट बंद आहे आणि आपली ऑर्डर काय झाली, प्लेस झाली. आता मार्केट बंद असल्यामुळे ही ऑर्डर आपली प्लेस झाली. आता उद्या जेव्हा मार्केट ओपन होईल, मार्केट ओपन झाल्यावरती ही ऑर्डर आपली काय होईल, ऑर्डर आपली प्लेस होऊन जाईल आणि ती ऑर्डर आपल्याला दिसेल आपल्या होल्डिंगमध्ये. कुठे दिसेल, आपल्या होल्डिंगमध्ये. तुम्ही जर होल्डिंगमध्ये ऑर्डरमध्ये दिसते तुम्हाला ऑर्डर तुमची, तुम्ही चेक करू शकता. होल्डिंगमध्ये तुमची ऑर्डर तुम्हाला दिसेल. तुम्हाला एक जास्त एक्झाम्पल दाखवतो, हे माझं डेमो अकाउंट आहे, दाखवतो. अशी आपली ऑर्डर इथे प्लेस होते. याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकतो किती पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत, करंट किती मिळाले तुम्हाला, टोटल रिटर्न किती मिळाले, तुम्ही सगळ्या गोष्टी काय करू शकता इथं चेक करू शकता. आता हे झालं बाय आणि सेल करण्यासाठी एक नॉर्मल शेअर. आता याच्यामध्ये कसं असतं, जेव्हा तुम्ही एखादा शेअर बाय आणि सेल करता, तुम्हाला एक चांगला पोर्टफोलिओ बनवायचा लॉंग टर्मसाठी. त्याच्यामध्ये तुम्ही क्वांटिटीमध्ये शेअर बाय करू ठेवू शकता. तुम्ही 10, 20, 30, 100, 500, 1000 जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही पैसे शेअर काय करू शकता, बाय आणि सेल करून ठेवू शकता. ही गोष्ट समजून घ्या, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता तुम्हाला कोणते कोणते शेअर सिलेक्ट करायचे आहेत बघा. जे पण तुम्ही शेअर सिलेक्ट करणार आहे ते शेअर सिलेक्ट करण्यापूर्वी त्या कंपनीचा थोडा स्टडी करा. फंडामेंटल ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस, ती कंपनी काय, कुठे इन्व्हेस्ट करते, त्या कंपनीचं मागचं बॅकग्राऊंड किती आहे, किती प्रमाणे शेअर वाढला होता, किती सेल झाला, आणि तो शेअर तुम्हाला किती दिवसात ठेवायचा आहे, त्याचा पूर्ण प्रॉपर स्टडी करा, देन इन्व्हेस्ट करा. कारण लोक काय करतात, इन्व्हेस्ट करण्यापूर्वी लोक काय करतात, ती स्टडी करतात आणि इन्व्हेस्ट त्यामध्ये करत नाही. सो आता ह्या गोष्टी तर भरपूर मी तुम्हाला 2-3 डेमो माझा अकाउंट आहे त्यामुळे मी ते दाखवलेले. आता आपण एक्सप्लोरमध्ये आलो, तुम्ही बाकीच्या कंपनी पण शेअर बाय करू शकता. आता एक्झाम्पल सांगतो, इथं वडाफोनचे शेअर आहेत, वडाफोनला पण बाय करू शकता. आता सगळ्या गोष्टी आहेत. आता सर्वात मोठी गोष्ट, हे झालं नॉर्मल शेअर कसे परचेस करायचे. आता त्याच्यामध्ये एक अजून ऑप्शन आहे, तो ऑप्शन म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं तर इंडेक्स ऑप्शन. बघा, प्रत्येकाला ट्रेडिंग करायचं आहे, प्रत्येकाला ट्रेडिंग करून पैसे कमवायचे. बघा, आपण जेव्हा लोकांचे स्टेटस बघतो, जे लोक ट्रेडिंग करतात की यांनी 1 तासामध्ये एवढे पैसे कमवले, यांनी 5 मिनिट एवढे पैसे कमवले. बघा, फ्युचर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये रिस्क आहे, पैसा भरपूर आहे, पण रिस्क पण भरपूर आहे. तुम्ही 1 लाख रुपये कमवू सुद्धा शकता, 1 लाख रुपये तुम्ही गमवू सुद्धा शकता. एका मिनिटामध्ये तुमचं काही होऊ शकतं, तुम्हाला सुद्धा कळणार तिथं नाही. त्याच्यामुळे कसं माहिती आहे का, फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करताना थोडंसं स्टडी करून करायचं आहे, थोडंसं टेक्निकल ॲनालिसिस करून करायचं आहे. आता तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो, फ्युचर ऑप्शनमध्ये कसं ट्रेडिंग करायचं. आता आपण बँक निफ्टी 50 ओपन केलं. निफ्टी 50 हा एक इंडेक्स फंड आहे, याच्यामध्ये टोटल 50 कंपन्या आहेत, ज्या टॉपच्या कंपन्या आहेत. ह्या टॉपच्या कंपनीचा प्रत्येकाचा परफॉर्मन्स दाखवता येत नाही. त्यामुळे काय केलं, एक फंड तयार केला जातो आणि त्या फंड थ्रू काय केलं जातं, त्या फंड थ्रू ते दाखवलं जातं की तो शेअर किती वरती गेला, किती खाली गेलेला आहे. आता जर आपण बघितलं, हे निफ्टी 50चं आपण पेज ओपन केलं आहे, वरती एक ऑप्शन चेक केलं, ही अमाऊंट आहे निफ्टी 50ची, आजची जी प्राईज आहे 21,710 रुपये ही प्राईज आहे. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय, ऑप्शन चेन. आता ऑप्शन चेन काय माहिती आहे का, ऑप्शन चेन म्हणजे माहिती आहे का, आपण फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतोय, ऑप्शन ट्रेडिंग करतोय आपण. ऑप्शन ट्रेडिंग अशी ट्रेडिंग आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही डेली ट्रेडिंग करू शकता, वीकली करू शकता, पोझिशनल ट्रेडिंग करू शकता, भरपूर गोष्टी याच्यामध्ये. डिटेलमध्ये आपण चर्चा नाही करणार. स्काल्प ट्रेडिंग करू शकता, त्याच्यानंतर स्विंग ट्रेडिंग करू शकता, भरपूर गोष्टी. तर मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो की फ्युचर आणि ऑप्शनमध्ये कसं ट्रेडिंग करायचं, आणि अजून सांगतो की याच्यामध्ये ट्रेडिंग करण्यापूर्वी प्रॉपर स्टडी करा, प्रॉपर ॲनालिसिस करा, देन याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, कारण याच्यामध्ये रिस्क भरपूर गोष्टी आहेत.
स्टडी न केल्यामुळे जर तुम्ही त्यात उतरला तर तुमचा लॉस सुद्धा होऊ शकतो, ते मी तुम्हाला क्लिअर करतो. आता फ्युचर ऑप्शनमध्ये इन्व्हेस्ट करताना बघा, आता निफ्टी 50 ओपन झालं आहे. आता निफ्टी 50 ओपन झाल्यानंतर वरती दिसत आहे तुम्हाला डे, वीकली डे दिसत आहे तुम्हाला. आता यांचा कॉन्ट्रॅक्ट असतो, फ्युचर ऑप्शनचा काय असतो, कॉन्ट्रॅक्ट असतो. आता कॉन्ट्रॅक्ट कसा असतो, ही जी प्राईस दिसते जर तुम्ही मधातल्या लेनमध्ये बघितली, ही प्राईस आहे, याला स्ट्राईक प्राईस म्हणतात. स्ट्राईक प्राईस म्हणजे ज्या प्राईसला आज शेअर मार्केट ज्या प्राईसमध्ये आहे, निफ्टी 50 ज्या प्राईसमध्ये आहे, शेअर वरती जाणार आहे खाली जाणार आहे, याला म्हणतात स्ट्राईक प्राईस. ही स्ट्राईक प्राईस आहे. लेफ्ट साईडला बघितलं तर कॉल ऑप्शन, राईट साईडला बघितलं तर पुट ऑप्शन, हे दोन ऑप्शन आहे. वरती तुम्हाला जर दिसतोय ना, ते कॉन्ट्रॅक्टची डेट आहे, एक्सपायरी डेट त्याला म्हणतो आपण. आता एक्झाम्पल जानेवारी 10ला कॉन्ट्रॅक्ट काय होणार आहे, एक्सपायर होणार आहे. दुसरा कॉन्ट्रॅक्ट जानेवारी 8ला एक्सपायर होणार आहे, जानेवारी 25, फेब्रुवारी 1 हे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. आता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं तुम्हाला, की जानेवारी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट परचेस करायचं आहे. आता कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन म्हणजे काय, आता तुम्हाला थोडं क्लिअर करतो. तुम्हाला जर असं वाटतंय की मार्केट वरती जाणार आहे तर तुम्ही काय परचेस करायला पाहिजे, कॉल ऑप्शन. तुम्हाला असं वाटतंय की मार्केट डाऊन जाणार आहे, तुम्ही काय परचेस करायला पाहिजे, पुट ऑप्शन. तुम्हाला असं वाटतंय की मार्केट वरती जाणार आहे, तुम्ही स्टडी केला आहे, सगळ्या गोष्टी केल्या आहे, तर तुम्ही कोणता ऑप्शन परचेस करणार, कॉल ऑप्शन. आणि तुम्हाला असं वाटतंय की मार्केट डाऊन जाणार आहे, तुम्ही कोणता ऑप्शन परचेस करणार, पुट ऑप्शन. आपल्या कॉल ऑप्शन पुट ऑप्शनबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहे आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला ट्रेडिंगबद्दल डिटेलमध्ये सांगणार आहे कसं करायचं, काय करायचं तर. सो आता आपण बघणार आहे ह्या गोष्टीमध्ये, आपण बघणार आहे की याच्यामध्ये आपण कसं इन्व्हेस्ट करू शकतो. एक बेसिक समजून घेऊयात. कॉल ऑप्शन पुट ऑप्शनमध्ये माझी स्ट्राईक प्राईस आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये बाय करायचं आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही कोणत्या पण फ्युचर किंवा पण कोणत्या पण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला लॉट्समध्ये शेअर घ्यावं लागतात. तिथे तुम्हाला सिंगल डबल असे शेअर मिळत नाही. आता निफ्टी 50मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, आता मला असं वाटतं की मार्केट प्राईसमध्ये वरती जाणार आहे. आता मी कॉन्ट्रॅक्ट बाय करतो. एक्झाम्पल, आता मला वाटतं मार्केट वरती जाणार आहे, तर मी कॉन्ट्रॅक्ट बाय करतो 21,800 रुपयाचा. 21,800 रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट आहे जो मी बाय करतो. तर मी ओपन केलं. खाली आता दोन ऑप्शन दिसतात, एक बाय आणि सेल. तुम्ही बाय सुद्धा करू शकता, तुम्ही सेल सुद्धा करू शकता. आता आपल्याला बाय करायचं आहे, काय करायचं आहे, बाय करायचं आहे. सो बाय केलं, बायवर क्लिक केलं आपण, तर दिसणार आपलं पेज आलं, पुन्हा बायचं पेज आलं. आता याच्यामध्ये एक ऑप्शन दिलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही डिलिव्हरी ऑप्शन किंवा इंटरडे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता डिलिव्हरी ऑप्शन आपण सिलेक्ट केलेलं आहे. आता याच्यामध्ये मिनिमम क्वांटिटी किती घ्यावं लागतं आपल्याला, निफ्टी 50मध्ये 50 क्वांटिटी घ्यावं लागते, मिनिमम क्वांटिटी. आता ते लिमिट ऑर्डर मार्केट ऑर्डर प्लेस करू शकतो आपण. लिमिट ऑर्डर मार्केट ऑर्डर प्लेस केली, आता मार्केट चालू आहे बंद त्यावर डिपेंड आहे. आपण प्लेस केली की आपली ऑर्डर काय होऊन जाते, प्लेस होऊन जाते. आणि याच्यामध्ये कसं आहे, जी एक्सपायर डेट असते त्या एक्सपायर डेटला तुम्हाला तो एक्सपायरच्या प्राईसमध्ये तो शेअर काय करावा लागतो, विकावा लागतो. तो कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला सेल करून द्यावा लागतो, त्याप्रमाणे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून सांगतो की इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी प्रॉपर स्टडी करा फ्युचर ऑप्शनमध्ये. आपण डिटेलमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की इन्व्हेस्टमेंट कसं करायचं फ्युचर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. सो आपण जो नेक्स्ट सेगमेंटकडे, ते म्हणजे काय बघा, हे झाले निफ्टी 50 झाली. त्यानंतर सेन्सेक्स आहे, बँक निफ्टी आहे, त्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर बँक निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्ही ऑप्शन चेन ओपन केली, तर बँक निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला मिनिमम 15चा लॉट विकत घ्यावा लागतो. सेन्सेक्समध्ये तुम्हाला 10चा लॉट विकत घ्यावा लागतो. याप्रमाणे आहे. तुम्ही याच्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी करू शकता. प्रत्येकाची एक्सपायरी वेगवेगळी डेटला असते आणि मार्केट जेव्हा चालू असतं त्याप्रमाणे तुम्ही बाय आणि सेलिंग करू शकता. आता एक्झाम्पल, हे बाकी सगळ्या गोष्टी चेक केल्या. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा ऑप्शन आहे तो म्हणजे काय, प्रत्येकाचा आवडीचा विषय आणि आजच्या काळामधला सर्वात ट्रेंडिंग विषय लोकांना जो आवडतो तो म्हणजे काय, IPO. IPO काय असतं पहिले समजून घ्यात. IPO काय असतो, IPO म्हणजे काय, इनिशियल पब्लिक ऑफर. जेव्हा एखादी कंपनीला फंड पाहिजे असतो, ती कंपनी काय करते, बँककडून लोन न घेता त्यांची कंपनीला शेअरमध्ये आणते, शेअर मार्केटमध्ये आणते. म्हणजे त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला पब्लिक लिमिटेड करते. सो IPO अशी एक गोष्ट आहे की जे एखादी कंपनी जर लिस्टेड होणार असेल शेअर मार्केटमध्ये, तर ती पब्लिकला ऑफर करते की तुम्ही आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करा. आणि IPOमध्ये कसं असतं, IPOमध्ये तुम्हाला कंपनीचं बॅकग्राऊंड चांगला असेल, तुमचा स्टडी असेल, तर तुम्ही IPOमध्ये पैसे लावू शकता. जर तुम्हाला चांगला लॉट लागला, तुमचं जर सिलेक्शन झालं, तुम्हाला तिथे चांगलं प्रॉफिट पण मिळू शकतो. तो IPO एक अशी गोष्ट आहे की ते 8 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये तुम्ही बाय आणि सेलिंग करू शकता. ते फक्त कसं आहे, जर लागला तर तुम्हाला शेअर पैसे मिळतात, नाही लागला तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न होऊन जातात. त्याच्यामध्ये काही लॉस नाही आहे. सो IPOमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी भरपूर गोष्टी आहे. जसे एक्झाम्पल सांगतो मला. आता काही दिवसापूर्वी एक IPO आला. आता त्या IPOमध्ये आपण थोडी चर्चा करूयात. आता भरपूर असे IPO आले ते मागच्या याच्यामध्ये. एक IPO होता इनोवा कॅप IPO होता. इनोवा कॅप हा IPO होता. याच्यामध्ये आपण बघू शकतो, याच्यामध्ये दिलेलं आहे की IPO कधी आला होता, 21 तारखेला IPO पण झाला. तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करू शकता. IPOमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं, तुमचा UPI नंबर टाकून तुम्ही तिथे लॉट लावू शकता. त्या डेटच्या आतमध्ये अलॉटमेंट होते. तुमचं जर अलॉटमेंट झालं तुम्हाला अलॉटमेंट मिळून जाईल. तर झालं नाही तुमचे पैसे काय होतात, रिफंड होतात. IPOमध्ये पण पैसे कसे लावायचे याच्यामध्ये पण आपण डिटेलमध्ये बघणार आहे आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. डिटेलमध्ये चर्चा करायची आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो आपण बघूयात की IPOमध्ये कसे इन्व्हेस्ट झाले ते तर बघितलं आपण. आता फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग आपण बघितलं. ह्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. एक चांगला पोर्टफोलिओ तयार करून देऊ शकता. बघा, शेअर मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने पैसे मिळतात. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सर्वात चांगला अँगल म्हणजे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही काम नाही करायचं आहे, पण शेअर विकत घेऊन ठेवायचे, लॉंग टर्म सीट ठेवायचे. तुम्हाला कंपनी काय करते, डिव्हिडंड देते. डिव्हिडंड प्रत्येकाला माहिती आहे. डिव्हिडंड काय असतो, की जेव्हा त्या कंपनीचा प्रॉफिट होतो तेव्हा ती कंपनी त्यांच्या शेअर होल्डरला डिव्हिडंड शेअर करते, त्याला म्हणतात डिव्हिडंड. सो तुम्ही जर चांगले शेअर घेतले असतील, चांगल्या कंपनीचे तुम्ही जर स्टॉक विकत घेतले असतील, तर तुम्हाला पण डिव्हिडंड मिळेल आणि तुम्ही पण डिव्हिडंड घेऊ शकता. घरी बसल्या बसल्या पॅसिव्ह इन्कम घेऊ शकता. सो ह्या थ्रू पण तुम्ही ते करू शकता.
आता आपण दुसऱ्या सेगमेंटकडे जाऊयात. खाली जर आपण चेक केलं तर आजचं कोण टॉप गेनर आहे, कोण टॉप लुजर आहे, तुम्ही ते सगळ्या गोष्टी चेक करू शकता. मिड कॅप, लार्ज कॅपमध्ये कंपन्या ज्या आहेत त्यांचा परफॉर्मन्स तुम्ही चेक करू शकता. आता खाली जर आपण क्लिक केलं तर खाली एक ऑप्शन दिसतो म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंड जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे म्युच्युअल फंडचा एक ऑप्शन दिसतो. तर म्युच्युअल फंडमध्ये भरपूर गोष्टी आहे. हाय रिटर्न्स म्युच्युअल फंड आहे, SIP आहे, टॅक्स सेव्हिंग आहे, लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे, अशी भरपूर गोष्टी आहेत म्युच्युअल फंडमध्ये. आता म्युच्युअल फंड म्हणजे काय असं असतं बघा, समजून घेऊया आपण म्युच्युअल फंडबद्दल. म्युच्युअल फंड म्हणजे काय माहिती आहे का, आपण जे पैसे लावतो, एक फंड मॅनेजर असतो, तो काय करतो, सगळे पैसे कलेक्ट करतो आणि त्याच्या एक्सपिरियन्सनुसार तो काय करतो, पैसे इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्या बदला आपल्याला काय मिळतात, रिटर्न मिळतात. आता म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही दोन वेगवेगळ्या अँगलने पैसे लावू शकता. एक तुम्ही लंप सम अमाऊंटमध्ये पण पैसे लावू शकता आणि एक तुम्ही SIP सुद्धा करू शकता. SIP म्हणजे सिस्टमॅटिकल इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे मिनिमम तुम्ही 500 रुपयापासून स्टार्ट करू शकता. जेवढे पैसे तुम्ही प्रत्येक महिन्याला पैसे काय करू शकता, लावू शकता. आता एक्झाम्पल घेऊयात आपण. इथे एक म्युच्युअल फंड आहे, तो आदित्य बिर्ला सन्स या कंपनीचा एक म्युच्युअल फंड. आता जर आपण ओपन केलं तर त्या म्युच्युअल फंड सगळ्या गोष्टी दिसतात. आता गुरु ॲपची सर्वात मोठी खासियत वर तुम्हाला इथे दिसते, हे जे म्युच्युअल फंड आहे हा कोणता आहे, इक्विटी आहे, डेप्ट आहे किंवा हायब्रिड आहे, तुम्ही ते चेक करू शकता. आता हा जो म्युच्युअल फंड आहे हा इक्विटी म्युच्युअल फंड आहे. वरती हा व्हेरी हाय रिस्क आहे, त्याच्यामध्ये रिस्क खूप जास्त आहे आणि कोणत्या सेक्टरमध्ये काम करते तुम्ही तिथे चेक करू शकता. तर 1 मंथचा, 6 मंथचा, 1 इयरचा ग्राफ पण दिलेला आहे, तुम्ही तो ग्राफ पण चेक करू शकता. आता त्याच्यामध्ये मिनिमम तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती करू शकता, 500 रुपयापासून किती करू शकता, 500 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याच्यामध्ये अजून एक खासियत काय माहिती आहे का, SIP मध्ये किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्ही तुमचं एक प्रॉपर कॅलेंडर पण चेक करू शकता, कॅल्क्युलेटर पण तुम्ही चेक करू शकता. तुम्ही जे काही पैसे लावणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही वर्षानंतर किती रिटर्न मिळणार आहे तुम्ही ते सुद्धा चेक करू शकता. त्यामध्ये दोन गोष्टी आहे, एक 1 टाइम तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि एक तुम्ही स्टार्ट SIP सुद्धा करू शकता. SIP म्हणजे सिस्टमॅटिकल इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ते पण सुद्धा करू शकता. म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळे फंड्स आहेत, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. हा एक सेगमेंट आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, चांगला सेगमेंट आहे. तुम्ही टॅक्स सेव्हिंग फंड पण घेऊ शकता, तुम्हाला जे काही आहे तुम्ही त्याच्यामध्ये पण घेऊ शकता. भरपूर याच्यामध्ये फंड दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही चेक करू शकता. याच्यामध्ये पण डॅशबोर्ड असतो, डॅशबोर्ड तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट केली, SIP किती केली, वॉच लिस्ट काय तुमची, या सगळ्या गोष्टी काय करू शकता, चेक करू शकता. हे झालं स्टॉक आणि म्युच्युअल फंडमध्ये. गुरु ॲपमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, तर तुम्ही याच्या डिटेलमध्ये व्हिडिओ चर्चा केली, डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या, तर तुम्हाला याच्यामध्ये बारीकमध्ये सगळ्या गोष्टी समजेल. जर तुम्हाला काही गोष्टी नाही समजल्या, तुम्हाला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहे, तुम्ही काय करा, कमेंटमध्ये मला सांगू शकता. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करेल, की कसे इन्व्हेस्ट करायचे, कसे स्टॉक घ्यायचे. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे की फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग कसं करायचं. तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार मी फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग कसं करायचं, फ्युचर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आम्ही कसे लाखो रुपये कमवले त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. इंडिकेटर्स काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आपला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. कारण कसं आहे की आपण आपल्या मराठी बांधवांसाठी डिटेलमध्ये आपण बेसिक गोष्टी शिकवतोय. आपल्या चॅनलचा मोठो तोच आहे की आपल्याला मॅक्सिमम लोकांना एज्युकेशन द्यायचं आहे वेगवेगळ्या सेक्टरबद्दल. सो चॅनलला सबस्क्राईब करू नका आणि आपल्या आसपासच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. आपण भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.